लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या वादात बीड पंचायत समितीतील शेतकऱ्यांची कामे खोळंबली, कार्यालयात खुर्चीवर उपस्थित न राहणाऱ्या अधिका याच्या निषेधार्थ लक्षवेधी संगीत खुर्ची आंदोलन. डॉक्टर गणेश ढवळे, बीड. .28 बीड पंचायत समितीत लोकप्रतिनिधी आणि अधिका यांच्या अंतर्गत वादात घरकुल, फळबागा, गायगोठा, शेवगा लागवड, खडीकरण, पाणंद रस्ते आदी कामांची मागणी, मंजुरी तसेच मस्टा काढणे बंद, बिले काढण्यात येत नाहीत, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. गटविकास अधिकारी कार्यालयात खुर्चीवर हजर राहत नसल्याने आणि दर 6 महिन्यांनी अधिकारी बदलत असल्याने बीड पंचायत समितीमध्ये संगीत खुर्चीचा खेळ रंगला असून यांच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज .28 सोमवार रोजी बीड पंचायत समिती आवारात लक्षवेधी संगीत खुर्ची आंदोलन करण्यात आले. निवेदन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्या मार्फत पालकमंत्री बीड अजितजी पवार, रोहयो मंत्री भरत गोगावले, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आंदोलनात शेख युनुस, सुदाम तांदळे, शिवशर्मा शेलार, शेख मुबीन, शेख मुस्ताक, बीड जिल्हाध्यक्ष इंटक रामधन जमाले, बीड जिल्हाध्यक्ष आप अशोक येडे, बीड शहराध्यक्ष सादेक सय्यद, कोषाध्यक्ष आप कैलासचंद पालेवाल, प्रसिद्धी प्रमुख रामभाऊ शेरकर आदी सहभागी होते. बीड पंचायत समितीमधील शेतकऱ्यांच्या वाढीव कामांसाठी मंजुरी देण्यात यावी. बीड जिल्ह्यात एकूण 7357 कामांवर 88,724 मजूर असून बीड पंचायत समिती अंतर्गत केवळ 50 कामे सुरू असून त्यावर 217 मजूर आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यातील एकंदरीतच सर्व तालुक्यांमध्ये बीड पंचायत समितीमध्ये कमी कामे सुरू असून शेतकऱ्यांच्या कामांची मागणी व कामांना मंजुरी देण्यासाठी अधिकारी यांच्याकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असून यामुळे शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे. शेतकऱ्यांच्या कामांची मागणी मंजुरी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. .43 तापमानात रोहयो कामांवर 88,000हून अधिक मजूर दाखवणे संशयास्पद असून सखोल चौकशी करून कारवाई करा. बीड जिल्ह्यातील रोजगार हमी योजना भ्रष्टाचारा कोरण झाले असून नेत्यांचे कार्यकर्ते पोसण्यासाठी मागच्या सरकारच्या काळात कुशल अकुशलचे निकष धाब्यावर बसवून थेट मंत्रालयातून मोठ्या प्रमाणावर कामांना मंजुरी देण्यात आली. यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल झाली. नरेगाच्या अहवालानुसार आज घडीला जिल्ह्यात नरेगाची 7357 कामे सुरू असून त्यावर 88,724 मजूर काम करत असल्याचे दाखवले आहे. सध्या बीड जिल्ह्याचे तापमान 43 असून दिवसेंदिवस उच्चांक पातळी गाठत असताना घराच्या बाहेर पडणं मुश्किल असताना आणि उष्माघाताच्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करून प्रशासनाकडून काळजी घेण्याचे आवाहन केले जात असताना इतक्या मोठ्या प्रमाणावर रोजगार हमी योजनेवर काम करण्याची वेळ आली असेल तर मजुरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे नरेगाच्या कामावर खरोखरच इतक्या मोठ्या प्रमाणात मजूर आहेत का? 88,000 मजुरांचा आकडा नेमका दुष्काळाचा कर आहे की बोगसगिरीचा कहर आहे याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.